आज मी दिवाळी फराळासाठी अतिशय कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा बनवला आहे। त्यासाठी अर्धा किलो पातळ पोहे एका चाळणीमधून मी चाळून घेतले आणि हे पातळ पोहे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता मसाला बनवण्यासाठी एका कढाईमध्ये धने, जिरे, बडीशोप, काही खडे मसाले लो फ्लेमवरती छान भाजून घेतले आणि थंड झाले की याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। यासोबतच चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, चाट मसाला, लाल तिखट आणि भरपूर हळदी पावडर टाकून याला आपल्याला मिक्सरला फिरवून याची एकदम बारीक पावडर करायची आहे। मसाला तयार झाला की आता तेलामध्ये मी शेंगदाणे, खोबरं, डाळ्या, हिरव्या मिरच्या, भरपूर कढीपत्ता आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तळून घेतले। आता सुरुवातीला जे पातळ पोहे भाजून ठेवले होते त्यावरती तयार मसाला टाकायचा, तळून घेतलेलं सगळं साहित्य टाकायचं आणि थोडीशी पिठी साखर टाकून याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पातळ पोह्यांचा चिवडा नक्की ट्राय करा। थँक्यू।